म्हणजे खडकातून आलोय म्हणून ते खडकेश्वर, स्वयंभू खडकेश्वर. स्वयंभू खडकेश्वर. आणि हे मंदिर मी बनवलं. कुंभलजाई ही देवी होती आमची, साळुंक्यांची देवी होती. आणि आमचा मूळ जो पूर्वज भाटघरवरून इकडे आला. अच्छा. तर त्यांनी सुरुवात आल्यानंतर त्यांनी त्यावेळेला मला वाटतं ही संस्थानं होतीच ना. मग आल्यानंतर तो आता त्याचे 250 लोक झाले. तिथे एक छोटंसं मंदिर होतं, ते जीर्ण झालं होतं. मग तिकडे गावाल्यानं बोललो, बाबा मी स्वतः बनवलं तर चालेल का तुम्हाला? कारण या मंदिराचा मान मला आहे ना. पूर्ण पंचकृषीचं ते वतनदार म्हणतात ना, इथपासून आपली 8 एकरची शेती लागली ह्या पंचकृषीमध्ये, ह्या पाठीमागच्या, ह्या कंपाऊंडच्या पाठीमागे. आणि नवरात्राला मी 8 दिवस या मंदिरामध्ये असतो. ठरवलं का? हो. 8 ते 10 दिवस. हे सिंहासन जुनं होतं. हे सिंहासन मी कुठेही त्याला डॅमेज न करता, त्याला धक्का न, आणि मॉडिफिकेशन केलं त्याला, कुठलाही धक्का न लागता. तर हे मंदिर बनवायचा हा विचार कसा काय तुमच्या मनात आला? मंदिर घर कोणी बनवतो, बरोबर. मला एक स्वतःला डोक्यात होतं की मला मंदिर बनवायचं. घर तर माझं स्वतःचं घर मी पाठीमागे ठेवलं, एक बनवलं, एक पाठीमागे ठेवलं आणि मंदिराला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर आता सध्या असं की मी लोक येतात, मला काय करायचं, असं एक खांब करा, असे लाकडाचे खांब द्या, पैसे द्यायचे नाही तुम्ही द्यायचे तर मला वस्तू द्यायची. आता बऱ्याच लोकांनी काय म्हणलं, आम्हाला हे मंदिरातली देवी प्रसन्न झाली, ती कबोर्ड दिली, ते बघा कबोर्ड दिली. त्यानंतर आता सुद्धा ह्याच्यावरती म्हणजे आमदार साहेबांनी पण सांगितलं मला, तुला काय देईन? म्हटलं मला बाहेरचा पूर्ण बाहेरचा पेवर ब्लॉक वगैरे लावा आणि सभामंडप द्या. म्हटलं कधी करायला स्टार्ट करतो सांग मला, मी देतो सर. आता सध्या आपल्यालाच टाइम नाही. हे बघा इथे ही सर्व देवीदार माझ्या मुलीने सुरुवात केली. इथे बांधकाम ते बघा, हे सर्व 10,000 हे आतापर्यंत 13 लाख मी टाकले, बाकी 2-3 लाख मी चोरी मग ही माझी फॅमिली दिली. आणि आतापर्यंत खर्च तो ते सर्व खर्च हा एवढा खर्च झालेला आहे ते. आणि हे विलासशेठ साळुंखे मी स्वतःचं माझं फोटो आहे. तिथे ह्या मंदिराची 1.5 एकर, ह्या मंदिराची 1.5-2 एकर जागा आहे, त्याची एक ते गृह असतात. चला निघायचं मग आता. तुम्ही मुंबईला आल्यावर भेटतो तुम्हाला. मुंबईला आल्या मुंबईला 3 दिवस झाला. जगामध्ये